नमस्कार, मी नैना फडणीस. मी एक गृहिणी आहे. वय वर्ष 51. घरच्या जबाबदाऱ्या, घरची कामं हेच माझं विश्व होतं. पण कसं झालं, काही काही आजार हळूहळू, जसं की वेट गेन आहे, BP आहे, कोलेस्ट्रॉल आहे, बॉर्डरलाईन शुगर, हे सगळे हळूहळू शरीरात प्रवेश केले. त्यामुळं मग माझा कॉन्फिडन्स लूज झाला आणि खूप त्रासही होत होता. सगळा उत्साह पण कमी झाला. मेडिकेशन्स तर चालू होते, पण नुसत्या मेडिकेशनवर राहणं हे मनाला पटत नव्हतं, की स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे अशी इच्छा होती, पण मार्ग सापडत नव्हता. शेवटी एक दिवस माझे मिस्टर नेटवर सर्च करत असताना बालकलचं नाव मला दिसलं आणि मग रिव्ह्यूज पण पाहिले. मग आम्ही लगेच अपॉइंटमेंट घेतली आणि इथं आले. आणि आल्या आल्या मी प्रज्ञा मॅमना भेटले. मग त्यांनी मला डाएट म्हणजे काय हे समजावून सांगितलं. तर डाएट म्हणजे उपासमार नाही, तर CPF बॅलन्स करून कसं जेवायचं, कसं खायचं हे त्यांनी मला छान समजावून सांगितलं. आणि फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स यांचं महत्त्वही सांगितलं. या सगळ्या जर्नीमध्ये माझी साथ दिली मृदुला आणि श्रद्धाजींनी. त्यांनी माझ्या ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं वीकली प्लॅन करून दिले. आणि इतकं छान प्लॅन करून दिले की मी ते एन्जॉय करत होते. आणि त्यामुळे कुठं असं हे झालं नाही की ते चुकवावं असं कधीच वाटलं नाही. आणि त्यामुळं ते सगळं करत असताना माझे पार्टीज, आउटिंग, जर्नी हे सगळं चालू होतं. पण त्यामध्ये पण कसं मॅनेज करायचं हे त्यांनी मला खूप छान शिकवलं. आणि त्यामुळे माझं वजन आता तुम्ही बघताच आहात की मी 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 20 किलो माझा वेट लॉस झाला. आणि हे तर सगळं आहेच, पण BP, शुगर, त्यानंतर जे नी पेन होतं तेही खूप कमी झालं. आणि मी 10,000 स्टेप्स रोज लाईफस्टाईलचा एक भाग बनून गेले. आणि त्यामुळं कसं कोलेस्ट्रॉलचं पण 1/4 माझा डोस झाला. हे सगळे फायदे झाले. आणि नुसतं शारीरिक फायदे तर झालेच, पण माझा कॉन्फिडन्स पण वाढला. आणि त्यामुळं हा वेट लॉस जर्नी होता, हा स्वतःला ओळखण्याचा जर्नी झाला माझा. त्यामुळे मी असं सांगेन की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, हा मला खूप फायदा झाला. आणि ज्यांना असं हे असेल की ज्यांना काही शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत किंवा वेट लॉस, वेट गेन असं काही करायचं असेल, तर त्यांनी लगेच आपला म्हणजे ही वेळ नाही, हे वय नाही असं मानू नये. तर लगेच काहीतरी ठाम निर्णय घ्यावा. बालकल तर तुमच्या पाठीशी सदैव आहेच. त्यामुळे परत एकदा प्रज्ञा मॅम आणि मृदुला आणि श्रद्धाजी यांचे आभार मानून माझ्या या निरोगी आणि आनंदी आयुष्य मला परत मिळवून दिल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. थँक्यू.